श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांचा पूजनाचा पण एक दिवस असतो, तो म्हणजे दीप अमावस्या। या अमावस्येच्या दिवशी सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते। पण ती पूजा करण्याचा विधी आणि त्या पूजेसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात, प्रत्येक पूजेत व्रतवैकल्यांमध्ये तेलाचे तुपाचे दिवे लावले जातात। याच दिवशी पूजा दीप अमावस्येच्या दिवशी केली जाते। यंदा ही अमावस्या 4 ऑगस्ट 2024 ला आली आहे। या दिवशी तुमच्या घरातील छोटे मोठे सगळे दिवे काढा, त्यांना स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा करा। एक छोटा दिवा आपल्या जीवनात प्रकाश आणतो आणि दिव्यांची कृतज्ञता आपण याच दिवशी व्यक्त करू शकतो। या पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी इतका गूळ, पंचामृत, अगरबत्ती, तेलाच्या तुपाच्या वाती, फुलं आणि कणकेचे दिवे। कणकेच्या दिव्यांनीच आपल्या घरातील दिव्यांना ओवाळलं जातं, म्हणून कणकेचे दिवे हे खूप महत्त्वाचे आहेत। चौरंगावर लाल वस्त्र टाकायचं, नंतर सगळे दिवे चौरंगावर मांडून घ्यायचे, त्यांना फुलांनी सजवायचं। कोणतेही शुभ कार्य करताना सर्वात आधी आपण गणपतीची पूजा करतो। गणपतीची पूजा करताना त्यांना सर्वात प्रथम पंचामृताने स्नान घालायचं। त्यांना स्नान घालून झाल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांची स्थापना चौरंगावर दिव्यांच्या बाजूला करायची। नंतर गणपतीला हळद, कुंकू, दुर्वा अर्पण करायचा आणि मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा। नंतर सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे। कणकेच्या दिव्यात तुपांच्या वाती घालून ते पण प्रज्वलित करून घ्यायचे। सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता अर्पण करायच्या। सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा। नैवेद्यामध्ये ज्वारीच्या लाह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा। हे झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कणकेच्या दिव्यांनी सगळ्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आणि या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची। हे दिव्या, तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस, तुझा हा प्रकाश माझं आयुष्य उजळून टाकू दे, असं म्हणून मनोभावे दिव्याला नमस्कार करायचा। या दीप अमावस्येला तुम्ही अशी पूजा नक्की करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।